तर मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाने आणि माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सहयोगाने ही मीटिंग पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांगांकरिता डेली रोज 12 वाजता आपण आयोजित करत असतो. या मीटिंगमध्ये दिव्यांग व्यक्तीशी रिलेटेड ज्या काही समस्या आहे, मग त्या समस्या शासनाच्या असू द्या किंवा त्या समस्या व्यक्तिगत असू द्या, त्या सर्व समस्यांवरती उपाययोजना आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य आपण या मीटिंगद्वारे करत असतो. हे मीटिंग रोज 12 वाजता 12 ते 1 वाजेपर्यंत ऑनलाईन असते. सोमवार ते शनिवार रविवार सोमवार ते रविवार ही मीटिंग ऑनलाईन 12 वाजता असते. आणि प्रत्येक रविवारी दिव्यांग जनसंवाद हा पर्सनली असतो. म्हणजे म्हणजे पूर्ण नागपूर, तसा नागपूर जिल्हा विदर्भातून भरपूर लोक हे लवकुश नगर मानेवाडा इथे येत असतात. तसेच तसेच ही मीटिंग प्रत्येक सोमवारी सामूहिक मीटिंग म्हणता येईल त्याला आपल्याला, जी सोमवारी माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस दक्षिण पश्चिम दक्षिण पश्चिम कार्यालयामध्ये ही मीटिंग होत असते, जिथे भरपूर दिव्यांग मोठ्या संख्येने येतात आणि त्यांचे सर्व जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. या मीटिंगचा उद्देश जो आहे या मीटिंगचा जो उद्देश आहे तो असा आहे की बऱ्याचशा शासकीय योजना असतात ज्या दिव्यांग मित्राला माहीत नसतात, किंवा जर माहीत असतात तर ते शासनामध्ये जातात. शासकीय कर्मचारी किंवा शासकीय ऑफिस जे आहे तिथे जातात, परंतु त्यांना तसा पाहिजे तसा प्रतिसाद त्या कार्यालयाद्वारे मिळत नाही. आणि त्यांना वारंवार त्या कार्यालयामधून जी माहिती मिळायला पाहिजे ती मिळत नसल्यामुळे त्यांचे कार्य जे आहे, जे कार्य 1 मंथमध्ये व्हायला पाहिजे ते 8-8, 10-10 महिने होत नाही. या सर्व कारणांना लक्षात घेऊन मागच्या 12 महिन्यापासून सतत अविरत सतत अविरत दिव्यांग जनसंवाद कार्यक्रम हा पूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तीकरिता आम्ही सुरू केलेला आहे. माझा पूर्ण परिचय अमोल देवाजी वाडके. आपण या कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. तुम्हाला ज्या काही समस्या असतील त्या तुम्ही माझ्यासोबत शेअर कराव्यात. आपण त्याच्यावरती जे काही मार्गदर्शन आहे ते मला तुम्हाला करता येईल. सर्वप्रथम मी आपण सर्वांचे इथे स्वागत करतो. माननीय विनोदजी धोटे, माननीय सुरेशजी भांडारकर साहेब आमचे जिल्हा संयोजक भंडाऱ्यावरनं आहेत, माननीय अमितजी बावणे साहेब, अनुपमजी मोहड, प्रशांतजी शिवणकर साहेब, रंजना उमाडे मॅडम, वर्षाजी, रोशनी गिरसवाडे, सिंग मॅडम, आपण सर्वांचे या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. एक एक आपण तुमच्या ज्या काही समस्या आहे त्यावरती आपण चर्चा करायला सुरुवात करूया. हा प्रोग्राम मी पुन्हा एकदा रिपीट करतो की पूर्ण महाराष्ट्रामधील दिव्यांगांकरिता रोज 12 वाजता आयोजित केला जातो. तर सर्वात पहिले प्रथम आपण चर्चा करू. विनोदजी धोटे, तुम्ही माझा आवाज तुम्हाला ऐकायला येत आहे? विनोद धोटे. विनोदजी, तुम्ही तुमच्या माईक अनलॉक करा. तुमच्या फोनमध्ये डाव्या साईडला एक रेड कलरची माईकची बटन आहे, त्या बटनवरती तुम्ही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला बोलता येईल. मी आज टू अनम्यूटचे तुम्हाला पाठवलेलं आहे. येस, तुम्ही झाले अनम्यूट झाले. विनोद धोटे बोला, कुठनं आहे तुम्ही? तुमचा परिचय द्या, तुमच्याबद्दल सांगा. मी नागपूरमधनं रामेश्वरी इथे राहतो. 1 मिनिट थांबा. विनोद धोटे कुठनं हो. राहता? रामेश्वरी. हा, नागपूर. रामेश्वरी, नागपूर. बोला साहेब.
काय अ, काय करता तुम्ही व्यवसायाने काय करता? मी प्रायव्हेट नोकरी हाऊसकीपिंग सुपरवायझर. अरे वा वा, हाऊस कीपिंग सुपरवायझर आहे का? हा. कुठे आहे? मी आता श्रीनिवास या कंपनीमध्ये आहो. बरं बरं, तर तुमच्याकडे जर काही दिव्यांग मित्र जे अशा प्रकारच्या जॉब करू शकतात हाऊसकीपिंग मध्ये, तर त्यांना तुम्ही हं. घेत असता का? जसे मूकबधीर आहेत. हा हा, त्यांना देत असतो आम्ही आमच्याकडे. मी याच्या अगोदर सुविधा या कंपनीमध्ये होतो. आमच्याकडे 7 जण होते बधीर. अरे वा वा, मेडिटिन सांगा. हॉस्पिटलला. अति सुंदर उपक्रम आहे तुमचा. तुमचा मोबाईल नंबर माझ्यासोबत शेअर करा जरा. सांगू का सर? हो, सांगा सांगा. 97 97 65 65 97 97 9981. 9981. हा. विनोदजी धोटे, ठीक आहे ठीक आहे. तर एक जॉब म्हणजे कुठे लावून देत असतं जॉब त्यांना? जसं आपल्याकडे हॉस्पिटॅलिटी आहे, हॉस्पिटल आहे, ऑफिसेस आहे, अच्छा हल्दीराम प्लांट आहे, अशा अच्छा. जागी हा. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि काय साधारणतः पगार काय देत असता तुम्ही दिव्यांगांना? त्यांना 11-12च्या आसपास राहतात. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि त्यांच्या प्लेसमेंट नागपूरलाच राहते? नागपूरमध्येच. व्हेरी गुड व्हेरी गुड. ठीक आहे, तर आमच्याकडे असे शेकडोच्या संख्येमध्ये दिव्यांग आहे. आम्ही हा तुम्हाला या विषयात नक्कीच संपर्क करू. हा हा आणि जे काही मदत लागेल ते तुम्ही करावे ही तुम्हाला विनंती आहे. हा. तो पात्र राहील तर जरूर ठेवेल सर मी. हो, वा वा, पात्र. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार तुमच्या प्रोटोकॉलमध्ये तुमच्या नियमात ज्यांना बसते तुम्ही त्यांना नक्कीच ठेवा. हो हो. चालेल. कारण याच्या अगोदर 2012 मध्ये मेडिटिना हॉस्पिटलला 7 मूकबधीर होते माझ्याकडे. छान अरे काम वा करायचे. अरे वा. पेशंट अटेंड पासून तर क्लिनिंग पासून ते छान काम करायचे. हो का? अरे वा वा. हम्म. हम्म. व्हेरी नाईस. हम्म. बोला विनोदजी, तुम्हाला सांगा काय विषय आहे तुमचा? काही आहे विषय? तुम्ही स्वतः सक्षम आहात तर तरी विचारू इच्छितो. माझा मुलगा डाऊन सिंड्रोम आहे 50%. काय आहे? डाऊन सिंड्रोम. अच्छा. हा. ओके. तर तुम्ही सक्षम त्याला आहात का? हा, तुम्ही सक्षम आहात? सक्षम म्हणजे कशाबद्दल सर? तुम्ही एबल आहात का? म्हणजे हा तुमच्या हा तुम्ही एबल आहात, तुमच्या मुलाला प्रॉब्लेम आहे? हा. माझ्या मुलाला प्रॉब्लेम आहे. आता तो बरं 10 वर्षाचा आहे. बरं. तो इकडं भगवान नगरला स्कूलमध्ये जाते. सहारा स्पेशल स्कूलमध्ये जाते तो. अच्छा. हा हा. बरं. तर काय विचारायचं आहे तुम्हाला? ऍक्च्युली आम्ही 1.5 वर्षापासून त्याचा दिव्यांग रेल्वेचे जे कार्ड बनते, बरं. ते बनवायसाठी आम्ही खूप जागी फिरलो. पण इथून मेडिकल मधून फॉर्म भरवतो ते पण नाही झालंय. अच्छा. हा. त्यासाठी थोडं आम्ही त्याच्या बद्दल परेशान आहोत. तर आता दीड वर्ष झाले आणि हो. तुम्हाला ते फॉर्मची माहिती मिळाली नाही असा विषय तुमचा आहे. हा हा. कुठून परंतु भरावं? आमच्या कार्यालयातून जे फॉर्म जातात त्यांचे हा एक एक दीड दीड महिन्यामध्ये रेल्वे कन्स्ट्रक्शनचे फॉर्म आम्ही बनवून देऊन राहिलो. असे कितीतरी टेस्टिमोनियल माझ्याकडे आहे ज्यांना आपण हा रेल्वेचे पास बनवून दिलेले आहे. हा हा तर त्याच्यामध्ये टेक्निकल भरपूर काही गोष्टी असतात. हा तर टेक्निकल गोष्टी नंबर वन अशी राहते की एजन्सीच्या मार्फत तुम्ही कार्य करता. ती एजन्सी तुमच्याकडनं पैसे घेते, मग तुम्हाला ती फिरवते आणि ते काही कार्य होत नाही. नाही. किंवा तुम्ही स्वतः जात असता आणि ते अर्ध मार्गदर्शन असल्यामुळे तुमचे कार्य होत नाही, परंतु माझ्या कार्यालयामधून हेच कामं एक दीड महिन्यामध्ये होऊन जातात.
तर मी तुम्हाला ठीक. सांगतो काय करायचं आहे बेसिकली. तुम्ही एखाद्या सेतूमध्ये जा हा. किंवा माझ्या कार्यालयात या. दोनपैकी चॉईस तुमची आहे, तुम्ही कुठेही जा. आपलं कार्य कुठे आहे सर? माझं हे मानेवाडा स्क्वेअरला लवकुश नगर इथे कार्यालय आहे. मानेवाडा चौक बघितला ना तुम्ही? हो. बस मानेवाडा चौकच्या पुढे मानेवाडा चौकच्या पुढे उदयनगर चौक आणि मानेवाडा चौकच्या मधात माझे कार्यालय आहे, वालके सेलिब्रेशनच्या नावाने. हा हा तुम्ही तिथे येऊ शकता किंवा एखाद्या सेतूमध्ये जाऊ शकता. तिथे जाताना तुम्हाला काय करायचं आहे की तुमचे जे ओरिजिनल कागदपत्र आहे मुलाचे, हा. ते ओरिजिनल कागदपत्र घेऊन जायचे, ज्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार, त्याचा आधार, UDID कार्ड, दोन फोटोग्राफ. नाही बनलाय सर, त्याचं लिव्हिंग नाही बनलाय. बरं ठीक आहे, त्याची जेवढी काही गरज नाही पडत, एखाद्या वेळेस लागली तर लागली. UD आपलं हे पुन्हा राशन कार्ड, हे हम्म. डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला सेतूमध्ये जायचं आहे. आणि रेल्वे कन्सेशनचा फॉर्म ऑनलाईन अवेलेबल आहे, तर तो फॉर्म कन्स्ट्रक्शन. त्यांच्याकडून, रेल्वेमध्ये तिकीट कन्सेशनचा फॉर्म ऑनलाईन अवेलेबल आहे, तो फॉर्म त्यांच्याकडून भरून घ्यायचा सेतूमधून. बर. सेतू बरं, मध्ये नाही नाही भरून देत सर, ते पुष्कळ आम्ही 2 वेळा भरला, अजून काहीच नाही आला त्याचं. मी सांगतो ना तुम्हाला चुकी कुठे झाली आहे तुमची. तर एक तर तो फॉर्म व्यवस्थित सबमिट नाही केला गेला आहे. लोक काय करतात, झेरॉक्स वरती करतात आणि झेरॉक्स हा. वरती त्याची क्लिअरिटी येत नाही. म्हणजे ते फॉर्म विजिबल नाही होत ऑनलाईन वरती. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की ऑनलाईन तुम्ही ओरिजिनल घेऊन जा. ओरिजिनल घेऊन जायचे आहे. इथे जेवढे दिव्यांग मित्र असेल त्यांनी सुद्धा ऐकावी ही माहिती, लक्ष देऊन. ओरिजिनल घेऊन जायचे आणि ते सबमिट केल्याचे. आणि सबमिट केल्यानंतर त्याची जी पोच पावती आहे, ती पावती हा. घेऊन मला भेटायचं. कळलं का? हा. हे पावती घेऊन मला भेटायचं. त्याच्या नंतरचे फॉलोअप जे आहे ते आम्ही करून देतो तुम्हाला. आणि जे कामाला तुम्हाला 1 वर्ष 10 महिने लागतात, ते काम आपण 1 ते 1.5 महिन्यामध्ये लाईनअप करून तुमच्या हातामध्ये तुमचे कार्ड मिळून जाते. तर ठीक तुम्ही आहे. एवढं कार्य करून घ्या. तो ऑनलाईन फॉर्म सबमिट करा पुन्हा एकदा. हा. ऑनलाईन फॉर्म पुन्हा एकदा सबमिट करा आणि ती हम्म. पावती मला आणून द्या. तुम्हाला ते कार्य आपण करून टाकू. तिथे काही नाही, फॉलोअप घ्यावं लागते. त्या रेल्वेमध्ये आपले ऑफिसर साहेब आपले ओळखीचे आहे, आपले शब्दाच्या मानही ठेवतात ते. आणि लवकरात लवकर ते आपल्याला कार्य करून देत असतात. परंतु विषय हा आहे की फक्त त्यांना व्यवस्थित फॉलोअप आणि माहिती. फॉलोअप आणि माहिती ही द्यावं लागते. नॉर्मली दिव्यांग व्यक्ती काही कागदपत्र कमी घेऊन जातो किंवा कधी हम्म. घेऊन जात नाही. वारंवार मग त्याला 2-4 जावं लागतो, तोही थकून जातो. मग म्हणतो तो की माझं काम झालं नाही. पण एकाच हम्म. मध्ये जर कार्य करायचे आहे, तर मी जे सांगितलं तसं तुम्ही करू शकता. तुमचं काम हम्म. नक्कीच लवकरात लवकर होऊन जाईल. ठीक आहे. ठीक आहे रोटे साहेब. सेतू म्हणजे कुठं ऍक्च्युली सर, तहसीलमध्ये चालले जिल्ह्यात जा ना तुम्ही. तहसील मध्ये? तहसील ऑफिसला जा किंवा जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही माझ्या कार्यालयामध्ये येऊ शकता. माझ्या कार्यालयामध्ये सुद्धा ही ऑनलाईन फॉर्म भरून देण्याची व्यवस्था आहे. ठीक आहे सर. तर त्याचे निशुल्क, त्याचे काही चार्जेस तुम्हाला द्यावं डॉक्युमेंट्स लागत नाही. व्हॉट्सअप कराल का सर? काय म्हटलं? डॉक्युमेंट्स व्हॉट्सअप करू शकता का सर, नंतर फुरसतीमध्ये? हो हो, तुम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर मला सांगा. मला व्हॉट्सअपवर तुम्ही हाय पाठवा, मी तुम्हाला कागदपत्र व्हॉट्सअप करून देईल. बरं बरं, ऍड्रेस पण देऊन पाठवाल सर? चालेल चालेल. तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करून घेऊ, तुम्हाला माहिती मिळत राहील आपल्या कार्याची. हो, ऍड तर झाला सर, मी म्हणून ही माहिती बरं झाली. बरं बरं, ऍड झाले आहेत ना तुम्ही, तर ठीक आहे. त्याच ग्रुपमध्ये पुन्हा माहिती येऊन जाईल बाकीची. हा. मी पर्सनल व्हॉट्सअप देतो सर तुम्हाला, तुम्ही ऍड्रेस आणि डॉक्युमेंट्स मला सांगून द्याल. ठीक आहे विनोदजी, नक्कीच नक्कीच. हा. चला ठीक आहे. हे अमित पावले. कार्ड रेल्वे पास राहील ना, येणं जाणं फ्री? हो, त्यामध्ये त्यामध्ये आपला जो आपल्या सोबत जो व्यक्ती राहतो त्याला 50% आणि तुम्हाला 50%, असं दोघांना 50-50% राहते. पूर्णपणे फ्री नाही राहत. हा, तेच 50%. हां, 50% राहते. दोन लोक राहते. एक आपल्यासोबत जो गार्ड राहतो, गार्ड म्हणजे आपल्यासोबत जो सिक्युरिटी म्हणा किंवा आपला जे कोणी ट्रॅव्हल करतात त्यांना त्या प्रकारे म्हटलं जाते.
तर त्यांना 50%, तुम्हाला 50%. त्या ट्रेनच्या प्रोटोकॉलवरती पण डिपेंड आहे, पण नॉर्मली 50% राहते. यांच्या शिक्षणासाठी काही योजना आल्या आहे का सर अजून? किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा? 9 वर्षाचा म्हणजे 10 वर्ष झाला आता. हा, तर त्याच्याकरता पुन्हा उपाययोजना आहे. त्याला शिक्षणाकरता 60,000 रुपयाचं जे आहे लोन, किंवा साठ हम्म. हजार रुपयापर्यंत त्याला अनुदान दिले जाते, ज्यामध्ये लॅपटॉप वगैरेच्या काही ज्या स्कीम आहेत त्या मिळू शकतात. तर या सगळ्या समजण्याकरता तुम्ही नाही का रविवारी आपल्या दिव्यांगजन संवाद कार्यक्रम राहतो, तुम्ही त्या कार्यक्रमात येऊ शकता. सविस्तर माहिती तुम्हाला तिथे पुन्हा दिली जाईल, आणि जे काही अच्छा. डॉक्युमेंट वगैरे भरून घ्यायचे ते भरून घेतले जाईल. तर आपल्याला माहित पडेल ना कोणत्या हॉलमध्ये इथेच इथेच मानेवाडा सांगितलं, लवकुश नगर, तुम्हाला तिथेच कार्यक्रम राहतो प्रत्येक रविवारी. अच्छा. हा, प्रत्येक रविवारी तिथेच कार्यक्रम राहतो. हम्म. 150-200 दिव्यांग मित्र पूर्ण नागपूर शहर, नागपूर जिल्हा आणि विदर्भातून येत असतात. तर तुम्ही पण त्या कार्यक्रमाला येऊ शकता, कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकता, 2-4-5 दिव्यांगांना माहिती देऊ शकता. हा. जसं एक्स्ट्रा क्लास काय त्याला क्लास वगैरे डान्सिंग वगैरे हाऊस राहिली, सिंगिंगची हाऊस राहिली, सिंग बोलत तर नाही म्हणून डान्सिंगचं वगैरे राहिलं, असे क्लास वगैरे आपली गव्हर्नमेंट देऊ शकतात का? नाही नाही, अशा काही योजना सध्या तर माझ्या लक्षात नाही आहे, आल्या की नक्कीच सांगेल. परंतु हम्म. एज्युकेशनल लोन आहे. पुन्हा गेम्स, जसं गेम्स आहे, गेम्समध्ये सुद्धा आपण त्यांना पार्टिसिपेट करू शकतो. नागपूर शहरामध्ये काही हम्म. दिव्यांगांना खेळाच्या जे लोक खेळामध्ये पार्टिसिपेट करू शकतात त्यांना तशा प्रकारच्या योजनांची माहिती आणि त्यांना कुठे लावायचं आहे हे आपण त्यांना मदत करू शकतो. जॉब प्लेसमेंट वगैरे. हो हो. येस. हम्म. ठीक आहे. हम्म. तर धन्यवाद तुमच्या, विनोदजी. थँक्यू सर. धन्यवाद. अनुपम मोहाळ, तुम्ही सांगा. तुमचं लवकुश नगरलाच राहणं आहे का? माझं तिथे सेलिब्रेशन हॉल आहे, तिथेच राहणं आहे, तिथेच जनसंपर्क कार्यालय आणि तिथेच दिव्यांग जनसंवाद होतो. बरं सर. म्हणजे माझ्या कार्यालयातच सगळ्या काही या गोष्टी होतात. अच्छा. नमस्कार अनुपमजी मोहोळ, नमस्कार. धन्यवाद सर. मी कट करू सर. हो, तुम्ही तुमची इच्छा, तुम्ही कट करू शकता, राहू शकता, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं, काही हरकत नाही. जॉबवर आहो सर, हो जॉबवर हो, आहो मी. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. नमस्कार. ठीक आहे. ओळखे साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बोला अनुपमजी राऊत, अनुपमजी मोहोळ बोला. तुम्ही कुठनं बोलत आहे, काय आहे विषय, सांगा तुमच्याबद्दल. अनुपम मोहोळ, तुमच्या मोबाईलमध्ये डाव्या साईडला एक माईक आहे, त्या माईकला क्रॉस केलीची बटन आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करा. तुम्ही अनम्यूट व्हाल. अनम्यूट करा तुम्हाला. अन्मी. हां, व्हेरी गुड. बोला अनुपमजी. नमस्कार. मी नमस्कार. रविवारी तुमचं तिकडे नगर मध्ये येतो ना भेटासाठी. या ना, या, स्वागत आहे तुमचं. कुठनं बोलताय तुम्ही? जतारा. जयताडा बोलत आहे, बरं बरं. जयतारा नागपूर. मी येऊ शकतो ना त्या कार्यक्रमात. एक हो, माहिती नक्की येऊ शकता. घ्यायसाठी हा मीटिंग पाहून राहिलो, माहिती घ्यायसाठी. नक्की येऊ शकता. हो. काय करत असता तुम्ही? मी आता घरीच असतो, कम्प्युटर क्लास करून राहिलो. कम्प्युटर क्लास करत आहे. हो. बरं बरं. ते यासाठी मीटिंग जॉईन केली. अच्छा. काय काय प्रॉब्लेम असते त्याच्यात बरं माहितीसाठी जॉईन बरं. केली मीटिंग. छान छान छान. त्याच्यासाठी. बाकी सगळं ठीक आहे? हो. किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे तुमचं? माझं 50. 50% आहे. हो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, छान छान. चला, तुम्हाला काही विषय नाही आहे, आपण दुसऱ्या कॅन्डिडेटकडे वळूया. विषय आहे माझं पण आहे ते का? निवेदन द्यायचं आहे मुख्यमंत्रीकडे. ते काय निवेदन आहे निवेदन दादा? काय विषय आहे? ते टायपिंग साठी एक इन्स्टिट्यूट दिव्यांगासाठी उघड म्हणून असं निवेदन द्यायचं आहे. बरं. तर तुम्ही काय करा की तुमचे जे निवेदन आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, हो. महाराष्ट्र ते राज्य, यांच्या नावाने हो. तुम्ही ते निवेदन लिहून आणा व्यवस्थितरित्या. हो. तुमचे ते निवेदन माननीय मुख्यमंत्र्याकडे पोहोचवू आपण. काय काय मॅटर घेतलं टाकायचं आहे
त्याच्यासाठी तुम्हाला जे मग लिहायचे आहे, जसं तुम्हाला टायपिंग इन्स्टिट्यूट पाहिजे आहे किंवा हो, टाईप रायटर पाहिजे आहे, जे काही पाहिजे तुम्ही त्यामध्ये लिहा की मला अशा टायपिंग इन्स्टिट्यूट माझ्यासाठीच नाही, सगळ्या हं? दिव्यांगासाठी सुद्धा. अच्छा, तर तो आता तो जी आर मध्ये विषय मांडू आपण जेव्हा आपल्याला हं, संधी मिळेल अशी नक्कीच मांडू. तुम्ही सर्वांसाठी विचार करता त्याबद्दल धन्यवाद. पण आता तुम्ही व्यक्तिगत जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच एक तुमची अप्लिकेशन तयार करून माझ्याकडे हो, देऊ शकता. आपण ती अप्लिकेशन जी आहे ती आपले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे नक्कीच पोहोचवू. ठीक आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. नान्या नान्या पराते नान्याजी पराते बोला. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला दादा. नान्या पराते तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. तिथे रेड कलरची बटन आहे, क्रॉस करा त्याला. खाली तुमच्या मोबाईलला रेड कलरची एक माईक आहे, त्या माईकवर क्लिक करा जेणेकरून तुम्ही अनम्यूट व्हाल. हा झाले, तुम्ही अनम्यूट बोला आता. हॅलो सर. नमस्कार बोला. हॅलो हॅलो. नमस्कार नमस्कार. बोला मी म्हणलो बोला. निराधारचं ते टोकन हरपला तर त्याच्या म्हणजे टोकन हरपला तर काही होऊ शकत नाही का आता? तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा तुम्ही. निराधारचे बंद झालते एका जणाचे, माझ्या मित्राचे. एक मिनिट थांबा, तुमचे नाव सांगा पूर्ण. ज्ञानेश्वर भरत पराते. ज्ञानेश्वर. अच्छा. काल फोन नाही केलतो का जी? हो ना जी, बिलकुल. पण थोडं नाव लिहून घेतो मी. पराते साहेब कुठनं बोलताय तुम्ही? तांडापेठ. तांडापेठ. हा. व्हेरी गुड. तांडापेठ नागपूर म्हणून बोलत आहे ज्ञानेश्वर पराते. बोला तुमचा काय विषय आहे, तुम्ही काय करता आता? हे अगरबत्ती सेलिंग करतो. अगरबत्ती सेलिंग. व्हेरी नाईस. अगरबत्ती अगरबत्ती सेलिंग करता. कुठून घेता अगरबत्ती? हे काय म्हणते लाल दरवाजाकडून. लाल दरवाजाकडून अगरबत्ती घेता आणि मग हा, कुठे? हे काय म्हणते इकडे हे आहे ना, कारखाना आहे ना, कारखान्यातून घेतो. व्हेरी गुड. आणि विकता कुठे? बाजार बाजार. व्हेरी गुड. याला तर म्हणतात पॅशन. असंच तर पाहिजे. खुद के दम पर. हा, खुद के दाम पे व्यवसाय करेंगे. व्यवसाय छोटा असो या मोठा असो, बड़ा है तो. स्वतःचा व्यवसाय पाहिजे आणि स्वतःचा एकदम मस्त, त्याची मजाच वेगळी आहे नाही का? हा, बरोबर आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बढिया. बोला. आनंद झाला तुमच्याशी बोलून. ज्ञानेश्वरजी बोला, काय म्हणता, काय विषय आहे तुमचा, सांगा आता. तर माझ्या मित्राचा नाही का ते निराधारचा नाही का टोकन नाही का हा. आपण जाते ना, तो हरपला तर त्याचे पैसे बंद झाले तर जिल्ह्यात टोकन मागत आहे. टोकन शिवाय काही होऊ शकत नाही का? टोकन मागत आहे? हा. नाही, टोकन कसं, जेव्हा पहिले अगोदर निराधारचे पैसे येत होते ना त्याला, हा. पैसे येत होते का अगोदर? हा. हा. मग आता टोकन कशाला मागत आहे? केवायसी करा म्हणत असेल, कारण टोकनच्या विषयी. केवायसी केलती त्यानं, हा. पण त्याचे पैसे पाठवलेच नाही. काय किती वर्ष, किती दिवस झाले पैसे नाही आले? आज 10 महिने झाले ना. डीबीटी केली होती का? हा. 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 डीबीटी डीबीटी केली, सगळं काही केलं? हा, पैसेच नाही आले त्याचे. बरं, तर त्यांना पुन्हा एकदा तुम्ही माझ्याशी येऊन व्यक्तिगत भेटा, नाही तर मग एक काम करा, तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जा. तिथे तलाठी मॅडम बसतात. अच्छा. जेव्हा जाल तेव्हा मला फोन कराल किंवा व्हॉट्सअप कराल. त्या हा. तलाठी मॅडमला मी तुमच्याबद्दल सांगेल की ज्ञानेश्वर पराते आणि त्यांचे मित्र येतात यांची जी योजना आहे, संदीप गांधी योजना, ती यांना मिळत नाही मागच्या 10 महिन्यापासून. तर ते तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि तुमचा हा प्रॉब्लेम नक्कीच तिथेच रिझॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आता आहे, ठीक कसं आहे. झालेलं आहे की पहिले 1500 रुपये पर मंथ होता. आता ती रक्कम जी आहे ती 2500 रुपये पर मंथ झालेली आहे. परंतु पण काही. भेटत असतो ना या 2,500 कुठे भेटतात, हा. 15 देत आहे. असं नाही आहे, असं नाही आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने 2500 रुपये लोकांच्या खात्यामध्ये टाकलेले आहे, लोकांना मिळालेले आहे. पण आता काही. हा. आता. पण या काही महिन्यात. लोकांना नाही मिळाले. ऐका. काही लोकांना मिळाले, काही लोकांना जुने 1500 मिळाले. तर ज्यांना 1500 मिळाले जुने, त्या लोकांनी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण नाही केल्या. उदाहरणार्थ, ऑनलाईन केवायसी अपडेट करणं गरजेचं आहे.
अच्छा. ते या रविवारी आम्ही ऑनलाईन केवायसी अपडेट करण्याच्या कॅम्प आमच्या दिव्यांग जनसंवाद कार्यक्रमामध्ये ठेवलेला आहे. अच्छा. अच्छा. आमचे जे व्यक्ती आहे, आमचे जे सपोर्टर आहे, आमचे जे टीमचे जे लोक आहे, आमचे टीमचे जे सहकारी आहेत, ते सगळे लोक या येणाऱ्या रविवारी सर्व दिव्यांग मित्रांचे ऑनलाईन केवायसी फॉर्म अपडेट करून देणार आहोत आम्ही आमच्या कार्यालयातून. तुम्ही आमच्याकडे पण येऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही जिल्हाधिकारी तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊ शकता. तुम्ही हे ऑनलाईन अपडेट करून घ्या, नक्कीच तुम्हाला तुमचा पैसा सुरू होईल. परंतु ही चुकीची माहिती आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पैसे दिले नाही. मी एक दोन ठिकाणी व्हॉट्सअपवर पाहिलं, जे भारतीय जनता पार्टीचे विरोधक आहे त्यांनी लिहिलं आहे की 2,500 रुपये बोलले पण दिले नाही. असं हे अगदी चुकीचं आहे. कारण 2,500 रुपये भरपूर दिव्यांग मित्रांना आलेले आहे. पण अच्छा. अच्छा. ज्यांना आले नाही, ज्यांना पैसे आले नाही, त्यांनी त्यांचे फॉर्म अपडेट केले नाही, ऑनलाईन केवायसी अपडेट केलेली नाही. हे त्याच्या मागचं मेन रिझन आहे. कळलं का ठीक आहे. तुम्हाला? ठीक. हो, हो. तर तुम्हाला आता दोन ऑप्शन आहे. तुम्ही एक तर तुमच्या मित्राला घेऊन माझ्या कार्यालयामध्ये या, किंवा तुम्ही तहसील ऑफिसमध्ये जाऊन गेले तरी तिथे माझं नाव सांगून द्यायचं. अमोल भाऊनी पाठवलेलं आहे. तिथे त्या हो. मॅडम बसतात, तलाठी मॅडम, त्या तुमचं काम करून देतील. कोणता मॅडम, का नाव सांगितलं? फोन फोन करा मला, त्याच्याकरता मी तुम्हाला सर्व सविस्तर डिटेल व्हॉट्सअप करून देईन. ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. हो, चला, हो. पुन्हा काही ज्ञानेश्वरजी बाकी ठीक आहे? सगळं ठीक आहे. बढिया. चला, छान वाटलं तुमच्याशी बोलून. आणि तुम्ही जे अगरबत्तीचा व्यवसाय स्वतःच्या जिद्दीवर करतात, इट इज व्हेरी गुड. तुम्ही शासनाच्या भरोश्यावरती नाही बसलेला, इट इज व्हेरी गुड. शासन जे थँक्यू. मदत करायचं ते मदत नक्कीच करत राहील आणि करत पण राहील. आपण आपल्याला लागते तर आपल्याला करावंच लागेल ना दादा. नाही, शाबास, बिलकुल बढिया. सर, अशी जिद्द अमोल ठेवा, सर, अशी अमोल जिद्द सर, ठेवा. हा, नमस्कार राऊत साहेब, बोला. आता आपल्याला आपला काम देता येईल ना? हो, तर आता आपण त्यांना ते व्यक्तिगत बोलू. यांचा अजून वाढेल, येस, काम येस, वाढेल. येस, नक्कीच, नक्की. सर त्यांना तुमचं बोलून घ्या. ऑफिस कुठं आहे? आमचे ऑफिस आहे लवकुश नगर, मानेवाडा. हे मेसेज करून द्या, व्हॉट्सअप. हो ठीक आहे. हो, ऍड्रेस नाही का, व्हॉट्सअप करून द्या. ठीक आहे. संडेला या. रविवारी या नक्कीच. हो, हो, रविवारी येतो. चाल तुमचा चाल व्यवसाय वाढून घेऊ अजून. चाल. अमितजी भावने नमस्कार. तुमच्या माईक अनम्यूट करा तुम्ही. माने. नमस्कार सर, आवाज येतोय का? नमस्कार अमितजी, नमस्कार. नमस्कार सर. मला म्हणजे मी 2000 मी म्हणजे पहिला आधी मला नॉर्मल. अगोदर तुमची माहिती सांगा, तुम्ही कुठनं बोलत आहे? मी सर दुधाळा, काटोल तालुका, जिल्हा नागपूर. काटोल तालुका, हा, तहसील जिल्हा नागपूर. तहसील काटोल, हम्म. दुधाळा. दुधाळा. दुधाळा, दुधाळा, बरं, बोला. तहसील काटोल, मौजा, दुधाळा. हम्म. तर मी आणि 2024 तुम्ही ला. काय करता अमितजी, अं, व्यवसाय? सर मी काहीच नाही करत आहे, काही खाली आहे. नाही करत. 3 वर्षापासून अरे खाली आहे. तुमचे पैसे येत आहे का? किती पर्सेंट दिव्यांगत्व आहे गाडी तुम्हाला? मला 48 आहे सर. 48% आहे, म्हणजे चालता फिरता येत असेल तुम्हाला. खाता फिरता येते, थोडासा हँड, लेफ्ट हँड आहे. अच्छा, लेफ्ट हँड आहे. ओके, ओके. हम्म. तर मी काय म्हणते, 8व्या महिन्या म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये समाज कल्याणमध्ये ई रिक्षाचा फॉर्म भरला होता. 8व्या महिन्यामध्ये समाज कल्याणला ई रिक्षाचा फॉर्म भरला होता, बरं, हां. हा. तर माझं मेडिकल चेकअप बी झालं होतं. त्याच्यानंतर बरं. 2-3 महिन्याने त्यांचं मेडिकल चेकअप झालं, पण सर त्याची काही अपडेट नाही आली आहे. त्यानंतर तुम्ही काही फॉलोअप घेतले समाज कल्याणचे? समाज कल्याणमध्ये गेलो होतो मी, जसं आलं तसं कळवण्यात येईल म्हणे तुम्हाला. आता 1 वर्ष होत आहे सर. ई रिक्शा की फाइल दिखाना मुझे, लिस्ट, दैट इज लिस्ट, उसमें नंबर्स है. ये अमित भावने का नंबर, नाम देखते हैं. हा, तर त्या 8व्या महिन्यात झालं होतं ना? हा, 2024 ला फॉर्म भरला होता मी. 24 चेकअप ला. झाला. अच्छा, अच्छा, अच्छा. फरवरीमध्ये या मार्चमध्ये चेकअप झाला होता. फरवरीमध्ये झाला होता मेडिकल चेकअप. तुमच्या ई रिक्षाचा विषय आहे. हम्म. न सर ते एक आणखी आहे जे एक 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 अंत्योदय. एक एक थांबा, मला तुमचे नाव पाहू द्या अगोदर. एक एक विषय घेऊ. ठीक आहे ना सर. ई रिक्शा, 270 लोगों को.
अमित बावने. हम्म. अमित बावने, अमित बावने, अमित बावने, अमित बावने कुठे आहे? नाही आहे का? तुमच्या हाताचा विषय आहे ना? हो सर. मग तुम्हाला पात्र कसं ठरवेल मग? कारण ज्यांचे हाताचे प्रॉब्लेम आहे त्यांना ई रिक्षा नाही दिल्या जात. सर मी कसं ड्रायव्हिंग करू शकतो सर तरी पण. अरे मित्र, ड्रायव्हिंग तर मी पण करू शकतो, फोर व्हीलर सगळ्या गाड्या चालवतो मी, पण लायसन नाही मिळत ना. गव्हर्नमेंटचे काही नॉर्म्स आहे, डॉक्टरचे काही नॉर्म्स आहे, त्याच्या बेसवरती ते त्यांनी काही प्रोटोकॉल ठरवलेले आहे की ज्यांना हाताचा प्रॉब्लेम आहे त्यांना डॉक्टरनी जर सर्टिफिकेट दिली ओकेची तर होऊ शकते, नाहीतर मग कसं होणार? तुमचं नाव दिसून नाही राहिलं मित्र मला लिस्टमध्ये. अमित, हम्म. आय एम सॉरी, अमित तुझं नाव लिस्टमध्ये नाही आहे. एक काम कर, मी तुला सांगतो, तू एकदा समाज कल्याण ऑफिसला जाऊन ये. हो सर. तिथे पवनजी आहे, पवनजींना तुझी वास्तविकता विचारून घे काय विषय आहे तर. हो. कारण लिस्टमध्ये तुझं नाव नाही आहे सध्या तरी, आणि 2024ची आहे. हो. तर आतापर्यंत तुझं काम व्हायला पाहिजे होतं, पण या माझ्याकडे जी लिस्ट आहे ही, या लिस्टमध्ये तुझं नाव नाही आहे. तर मी तुला सजेशन देतो की तू एकदा पवन सरांशी भेटून घे पाणी देण्याचं, आणि विजिट टू समाज कल्याण, मीट विथ पवन सर. एकदा समाज कल्याणला ये आणि पवन सरांसोबत भेटून घे. तर काय पिक्चर आहे सगळं माहिती होईल, आणि नंतर मला फोन कर. ठीक सर. ठीक आहे अमित? हो. हो. हात बघू दे तुझ्या. हा म्हणजे सर इथून एवढाच काम करते. अच्छा, हे एवढं काम करते, असं पूर्ण नाही उचलत का? वर नाही जाऊ शकत. वर नाही जाऊ शकत, तर ते म्हणूनच तुझं नाव नाहीये दादा या लिस्टमध्ये. माझ्याकडे लिस्ट आहे पूर्ण, कोणाकोणाला ई रिक्षा मिळणार आहे, काय होणार आहे. हम्म. तर त्याच्या लिस्टमध्ये तुझं नाव दिसत नाही आहे, म्हणजे तुला कदाचित अपात्र ठरवलं असेल असं मला वाटते आहे. मग कदाचित दुसरं काही राहू शकते, तर तू जरा ते समाज कल्याणला जाऊ दे. मेडिकल झाली का म्हटलं? हो मेडिकल चेकअप झाली होती सर. झाली होती ना? हो. तर तुमचे जुने कागद असतील ते जाऊन दाखवा त्यांना. हो सर. हा, सरांनी सांगितलं ते हम्म. होऊन जाईल. मग पाहू आपण काय होते. सर हो सर. तर आणखी एक प्रश्न होता जो म्हणजे आपला जे अंत्योदय कार्ड नाही बनत काय हा. आणि तर मी अप्लिकेशन दिली होती स्वतः चरणसिंग ठाकूर साहेब जे आहे आमदार हा. बीजेपीचे, त्यांना भेटलो होतो. बोला ना त्यांना ताई. त्यांना आम्ही तहसीलमध्ये बी अप्लिकेशन दिली, पण तर सर तिकडून पण काही अपडेट नाही आली आहे. 4 महिने तिथे झाले. नाही राहत ताई, सोमवारीच राहतो आम्ही तिथे. तुम्ही मानेवाडाला या ताई, आता मानेवाडाला या, मी कार्यालयात बसलेला आहोत. त्यांना फोन करा लगेच. हो. हा, अमितजी बोला, तुम्ही काय म्हणता? मला फोन आला होता. की ते काय अंत्योदय कार्ड बनतात ना ते हँडिकॅपचे. बरं, हा, अंत्योदय बनतात ना. हा सर मी गेलो होता तहसीलमध्ये, तहसीलदार साहेबाला भेटलो पण होतो. आता 4 महिने झाले तुम्हाला अप्लिकेशन देऊन दिली आहे मी, तर 4 महिने झाले सर पण काही अपडेट नाही आली तिकडून पण. बरं, तर आता अंत्योदय कार्डचं असं आहे की बेसिकली अंत्योदय कार्ड म्हणजे काय, तर नॉर्मल कार्ड आणि अंत्योदय कार्डमध्ये फरक आहे की नॉर्मल कार्डमध्ये जे अनाज आपल्याला मिळते ते 20 किलो पर्यंत मिळते, आणि अंत्योदयच्या कार्डमध्ये जे आहे 35 किलो अनाज आपल्याला मिळते, बरोबर आहे. हो. परंतु सध्या जो आहे अंत्योदय कार्डचे काम जे आहे ते थांबवलेले आहे काही ठिकाणी. काही ठिकाणी थांबवलेले आहे, काही ठिकाणी घेऊन राहिले, तर रिक्वेस्ट वरती कामं होऊन पण राहिले. तर तुम्हाला मी सांगतो कसं करायचं. याचे सोल्युशन असं आहे की तहसीलदार साहेबांचा जो संपर्क असेल तिथे, कोण तहसीलदार साहेब आहे?
नाव तर नाही माहीत. बरं, ते मी काढून घेईल. तुम्ही जा हा. तहसीलदार साहेबाकडे आणि त्यांच्या संपर्क नंबर माझ्यासोबत शेअर करा. हा. मी इथून बोलतो, ते काम तुमचं व्हायला पाहिजे, कारण होऊनही राहिलं नाही पण होऊन राहिलं. डिपेंड आहे की तुम्ही त्या गोष्टीचा फॉलोअप कसा घेता. ठीक सर. कारण नागपूर शहरामध्ये सुद्धा अंत्योदय कार्ड बंद आहे, पण आमच्याद्वारे जे अंत्योदय कार्ड आम्ही देतो, तर माननीय मुख्यमंत्री यांच्या आशीर्वादाने ते आमचे कामं होऊन राहिलेत. सर आता असं काम नाही माझ्याकडे, 3 वर्षापासून खाली आहे मी. वरून पप्पाच्या बाबाच्या 2 एंजिओप्लास्टी झाल्या. हार्ट अटॅक येऊन गेले त्यांना 2. त्याच्या यानं थोडं म्हणत होतो मी, ते अंत्योदयचं कसं सर्वांचं अगर नाव राहिलं हॉस्पिटल मध्ये बी गेलं तर पैसे लागतात मी एक्सरा तुला तेच काढायला. सांगितलं मित्रा, सोल्युशन की तू तहसीलदार साहेबाकडे जा. हम्म. तिथनं त्यांचा नंबर मला शेअर कर. त्यांच्या काय कामाची पूर्तता हम्म. करायची आहे ते मी त्यांच्याशी बोलून करून देतो. ठीक सर. मला लगेच फोन कर, उद्या परवाला तुझा फोन आला पाहिजे मला, याची तू खात्री घे. ठीक आहे. तुझा ठीक फोन एकदम कर सर. मला, तुझं काम हा. कसं करता येईल आपण मार्ग काढू त्याचा. होऊन राहिलेत कामं, होतात होतात ते. आणखी सर ते थोडं कामाचे काम पाहिजे होतं सर. काम पाहिजे तर कामामध्ये आता आपल्याकडे विनोदजी धोटे आत्ता या मीटिंगला जॉईन झाले होते, आणि ते हम्म. ते हम्म. हाऊसकीपिंग सुपरवायझर आहे. हम्म. तुझ्या फिजिकली काही खूप जास्त प्रॉब्लेम मला दिसून नाही राहिला, फक्त हाताचा प्रॉब्लेम आहे. तर तुला हा. जर असं काही सुपरवायझरी किंवा कधी कुठे हॉस्पिटलमध्ये किंवा कुठे रेस्टॉरंटमध्ये किंवा हा. असे काही कामं जर त्यांनी सांगितले तर तू करू शकशील का? हो करून घेईल ना सर. करून घेशील ना? तर हा. नंबर लिही मग त्यांच्या. तुझं काम कदाचित ते आज उद्यामध्येच करून देतील, तुला नोकरीवर लावून देतील. ठीक आहे सर, मला एक पण काम इकडे. कर, मीटिंग झाल्यानंतर हाय पाठव, मी तुला त्यांचा नंबर पाठवतो. हा ठीक आहे सर. पण त्याच्याकरता तुला नागपूरला यावं लागेल कदाचित. याची हा. तयारी आहे का तुझी? काय म्हटलं सर? नागपूरला यावं लागेल कदाचित, याची तयारी आहे का तुझी? हा ठीक आहे ना सर, येऊन जाईल. व्हेरी गुड. तू जर नागपूरला येत असशील तर भरपूर ऑप्शन आपल्याकडे तुझ्याकरता राहू शकतात. ठीक आहे ना सर, ह्या संडेला येईल का हा वाल्या? ये संडेला ये, काही प्रॉब्लेम नाही. तू कार्यक्रमाला ये, असाही आहे. संडेला येऊन जाईल सर. चालेल, ठीक आहे, ओके. ठीक आहे अमित. हो थँक्यू सर. हो, धन्यवाद. येस, प्रशांत शिवनकर. प्रशांतजी शिवनकर, तुम्ही बोला, काय विषय आहे तुमचा? काय नाही, विषय काय नाही सर. मग पर्सनली बोलतो सर तुमच्याशी, वेळ असेल तर मग दुपारला वगैरे सायंकाळला वगैरे. कुठनं बोलतायत प्रशांतजी तुम्ही? मी भंडाऱ्यावरून. भंडारावरून बोलताय ना? भंडारा. ठीक आहे, प्रॉपर हो. भंडारा सर. हो, मागेच बोलणं झालं होतं सर आपलं, 2-3दा मीटिंग जॉईन केलाय मी. अच्छा, ठीक आहे प्रशांतजी, ठीक आहे, ठीक आहे, चेहरा धन्यवाद. नसेल दिसला माझ्या तर 1 मिनिट. हो हो, तुझा फेस नाही दिसला. त्यांना रामटेकला बोलवा ना सर. भंडाऱ्याला आहे ना ते? दिसलंय सर. हो हो, दिसलं दिसलं. मी मागे 2-3 मीटिंग जॉईन केल्या आहे तुमच्या. बरं बरं. मी पर्सनल बोलतो सर, मग सायंकाळी तुम्हाला भंडाऱ्याला भेट. छान कार्यक्रम करायचे आपल्याला प्रशांतजी. सहभागी हो. घ्या भंडाऱ्याचे. ते आपले अध्यक्ष होते, आता थोड्या वेळा अगोदर जॉईन झालेले, सुरेश भंडारकर. हो, भांडारकर. भांडारकरजी आता स्वतः जॉईन होते, ते थोड्या वेळा अगोदर मीटिंग मध्ये. भंडाऱ्याला दिव्यांगांचे मोठे कार्यक्रम करायचे आहे आपल्याला. चांगली गट बांधणी आणि विभाग बांधणी, संघटन बांधणी करायची आहे. हम्म. आपली रामटेकला या ना सरकार बुधवारी. बुधवारला का? हा, कार्यक्रम आहे तिथे. हो. बुधवारला मोठा कार्यक्रम आहे दिव्यांगांच्या रामटेकला. तुम्ही तिथे पण येऊ शकता जर जमत असेल तर. बघा. हम्म. हो ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बरं, पुन्हा आपल्याकडे आहे टाकलखेडे. सुहासजी टाकलखेडे, तुम्ही बोला, तुमचा काय विषय आहे? नमस्कार सुहासजी. नमस्कार सर, मी मोप्यावरून बोलत आहे. एक मिनिट थांबा. सुहास तेलखेडे. सुहर्ष सूर्यबान टाकळखेडे हे माझं नाव आहे. टाकलखेडे, एक मिनिट. टाकलखेडे. मोहपा बोलत आहे ना? मोहप्यावरून. हो हो. मोहपा. काय करता तुम्ही? काय व्यवसाय तुमचा? मी सायबर नेट कॅफे चालवतो. माझ्या व्हेरी गुड. म्हणजे मला अशी खोली करून चालवणं किंवा बाहेर दुकान खोलून चालवणं परवडत नाही, तर मी माझ्या घरूनच व्यवसाय करतो. सायबर नेट कॅफे तुम्ही चालवता, व्हेरी गुड. हम्म, हम्म.
ओनर आहे. किती कम्प्युटर वगैरे आहे तुमच्याकडे? माझ्याकडे एक कम्प्युटर आहे, एक A3 झेरॉक्स मशीन आहे व्हेरी गुड. बढिया. आणि खूप एक छान. एक कलर प्रिंटर. व्हेरी नाईस. बहुत बढिया. तर मोप्यावरून बोलता तुम्ही. काय तुमचा विषय, काही आमच्यासोबत काय डिस्कस करायचे आहे बोला तुम्हाला. तुम्ही किती तर पर्सेंट सर मला दिव्यांगत्व आहे तुमचं? 90% दिव्यांगत्व आहे. मी ब्लाइंड आहे डोळ्याने. ब्लाइंड आहे. 90% दिव्यांग आहे. हम्म. मागे मी 1-2 वेळा आलेलो आपल्या दिव्यांग संवाद कार्यक्रमाला. बढिया बढिया. तुम्हाला मी काल फोनही केलता आणि समस्या माझी होती की जे काल वाटप झाली आहे आपल्या संजय गांधी अपंग ला लोकांना जो महिना मिळतो त्याची, तर ते 1500 रुपये आले. तर आता तो तुम्ही जसं दादाला सांगितला, अनुपम दादांना जसं की सांगितलं की ते केवायसी बरोबर नाही झाली किंवा काहीतरी चुकीचं झालं, त्यामुळे मला पुरेपूर पैसे वाढीव महिना मिळाला नाही. तर त्यासाठी मला तिथेच यावं लागेल की ऑनलाईन आपण स्वतः करू शकतो, कारण माझं स्वतःचं नेट कॅफे आहे, त्यामुळे मी कॅपेबल आहे की ते जर होईल तर करू शकतो. तुम्ही ऑनलाईन करू शकता स्वतःही. मला तुम्ही हा कार्यक्रम झाल्यानंतर फोन सांगा, कशी प्रोसेस आहे मी तुम्हाला सांगतो. हो, मला तेच म्हणायचं. ऍक्च्युली कसं आहे सर, मी मोप्याला असतो आणि डोळ्यानं दिसत नसल्यामुळे एक जण मला आणावंच लागते सोबत. नाही नाही, तुम्हाला वारंवार एवढ्या लांब येण्याची गरज नाही आहे. फोनवर कसं आपलं ऑनलाईन कसं करायचं आहे आम्ही तुम्हाला फोनवरती समजवून देऊ. मी तुम्ही जो लिंक व्हॉट्सअपवर पाठवली होती त्या व्हिडिओची, तो व्हिडिओ पण पूर्ण बघितला. त्यामध्ये पण असंच सांगितलेलं आहे की आपल्याला तिथे दिव्यांग म्हणून रजिस्टर नाही केलं आहे, त्यामुळे पुरेपूर आपल्याला पैसे मिळाले नाही आहे असं कारण तिथे त्यांनी सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. बरोबर आहे. तर मी नंतर काल तलाठींना पण विचारणा केली, तर ते म्हणाले की अजून आमच्याकडे असं काही नोटिफिकेशन आलेलं नाही, तर आम्ही तुमची डबल केवायसी कशी करू बा. बरोबर आहे. परंतु त्यांना सर तितका याबद्दल खूप काही माहिती नाही राहणार. तुम्हाला मी सांगत आहे की डीबीटी प्रणाली झाल्यानंतर ज्यांची संजय गांधी निराधार योजना बंद झालेली होती, ती बऱ्याचशा लोकांची सुरू झालेली आहे. 1500 रुपये. हो, पण बरोबर ते आहे. आता आली 2,500 रुपये यायला पाहिजे, ते 2,500 रुपये येत नाही आहे काही लोकांना. त्याच्यात कारण म्हणजे त्यांनी परंतु काही लोकांना ऑनलाईन. तर आलेले आहे की तुमच्या मीटिंगच्या किंवा तुमच्या 1-2 फेसबुकवर व्हिडिओ बघितले, त्याच्या खाली कमेंट्स वाचल्या, तर त्याच्यात तो प्रूफ त्याचाच आहे की लोकांना आलेले आहे पैसे, वाढीव पगार आलेले. तर माझं असं म्हणणं होतं की माझं नेट कॅफे असल्यामुळे तितकं मी करू शकेल का बा घरून, हो हो, किंवा नक्की कसं. करू शकाल. यू आर अहो, एज्युकेटेड पर्सन, क्वालिफाईड पर्सन, यू आर हॅव्हिंग नेट कॅफे. तुम्ही हा. नक्कीच करू शकाल. तर तुम्ही नक्कीच, तुम्हाला आम्ही ऑनलाईन ते मार्गदर्शन करू. हा. कारण तुम्ही. सर काही काही वेबसाईट असतात की पब्लिकली हँडल आपण करू शकतो, काही काही स्पेशली डिपार्टमेंटली हँडल करायची ऑथॉरिटी असते, त्यामुळे मला तरी असं वाटते की मी नाही करू शकल बा ते साईट हँडल. नाही, नक्कीच करू शकाल तुम्ही. हा प्रोग्राम संपला की सांगा, मी तुम्हाला लिंक सांगतो. तिथे जाऊन केवायसी अपडेट करायचं 1 मिनिटचं काम आहे. ते हम्म. करून घ्याल तुम्ही, ठीक आहे. आणि सर माझा दुसरा प्रश्न असा होता की मी खूप दिवसाचं ई रिक्षासाठी फॉर्म टाकलेला, पण मी ऑनलाईन टाकलेला. मेडिकल झालेलं आहे का जवळपास तुमच्या? 2000. नागपूरला बोलवलं आहे तुम्हाला? हे नाही नाही, ब्लाइंड आहे ना अजून सर? तुम्ही ब्लाइंड हे आहे तर blind तुम्हाला नाही मिळणार ना. काय मिळणार? म्हणजे मी नाही नियमात नाही, नाही बसणार. नियमात नाही नाही. आणि मला ते याबद्दल रेल्वेसाठी पण तसंच सांगत होते की फक्त लोकोमोटिव्ह आणि बाकी इतर ब्लाइंडला म्हणजे इतर दिव्यांग व्यक्तींना रेल्वे कन्सेशन मिळतात बा. हे खरोखर आहे का? मी तिथे मेडिकल मध्ये विचारणा केली होती. नाही, असं नाही आहे. तुमच्याकडे स्वतः सायबर नेट कॅफे आहे. तुम्हाला मी ऑनलाईनची लिंक पाठवितो. तुम्ही ती तो लिंक फॉर्म भरून घ्या. तुम्ही जे दादांना सांगितलं की एक ऑनलाईन फॉर्म भरा, जे मगाशी सांगितलं, जे माहिती तुम्ही त्या दादांना दिली, ते प्रोसेस मी करून आणि तो फॉर्म घेऊन मी डॉक्टर कडून व्हेरीफाय करण्यासाठी गेलो तिथे मेडिकलला. तर ते म्हणाले की तुम्ही ब्लाइंड मध्ये मोडता, त्यामुळे तुम्हाला 100% असेल तरच ते रेल्वे कन्सेशन कार्ड मिळेल अथवा नाही, असं त्यांचं म्हणणं होतं तिथे.
तर असा काही नियम खरोखरच आहे का? मला तर नाही ऐकलं मी आतापर्यंत असा नियम. माझ्यासाठी ब्लाइंड, माझ्यासाठी हँडिकॅप, दिव्यांग दिव्यांग आहे, फॉर्मॅलिटी फॅसिलिटी त्याला पूर्ण आहे. तरी पण तुम्ही एकदा म्हणता तर मी रेल्वेचे जे ऑफिस आहे त्यांना आज व्यक्तिगत फोन करून विचारून घेईन की खरंच असा काही नियम आहे का. मला एवढं माहिती आहे की ते जे फॉर्म रिजेक्शन होत आहे त्याच्या मागचं रिझन हे आहे की फॉर्मचे सबमिशन्स प्रॉपर होत नाही आहे, त्यामुळे त्यांच्या रेल्वेचा आयडी बनत नाही आहे. याची मला जाणीव आहे आणि ते आम्ही बरेचशे लोकांचे आतापर्यंत बरेचशे लोकांचे बनवून दिलेले आहे. पण अशी केस तुम्ही जे म्हणताय तसा मला आतापर्यंत अनुभव नाही आला. जर असं काही असेल तर मी एकदा बोलून घेईल आज त्यांच्यासोबत. मला तुम्ही फोन करा सायंकाळी वगैरे. हो, त्याबद्दल का? हम्म. बरं. आणि सर माझा एक असाच सार्वजनिक प्रश्न होता की मला काय आपल्याला जसं बोला. आपल्याला जसं जे नागपूरची म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी बसेस चालतात त्यामध्ये कन्सेशन आहे, त्याचप्रमाणे जर मेट्रोमध्ये मिळालं तर खूप चांगलं होईल सगळ्यांनाच, माझ्या माझ्या स्वतःसाठीच नाही तर सगळ्यांनाच. आता कसं आहे, काही रेल्वेमध्ये जशी रेल्वे दुरंतो आहे, मेट्रो आहे, यांच्याकडे असे प्रावधान नाही आहे. तर ते मंत्रिमंडळामध्ये याच्यामध्ये मंत्रिमंडळामध्ये तो प्रावधान आपल्याला नेत्यांना सांगून ते मांडावं लागेल आणि ते अप्रूव्ह करावं लागेल. हे मोठे विषय नाही आहे पण हे होऊ शकतात. पण मांडण्यासाठी जो प्रॉपर व्यक्ती पाहिजे त्या हो. व्यक्तींपर्यंत ती माहिती आपल्याला पोहोचवावं लागेल. हे छोटे छोटे विषय आहे की दिव्यांगांना दुरांतोमध्ये कन्सेशन मिळालं पाहिजे, दिव्यांगांना मेट्रोमध्ये कन्सेशन मिळालं पाहिजे, दिव्यांगांना, हे खूप छोटे छोटे विषय आहे यांच्यासाठी मंत्रिमंडळामध्ये. पण तो मंत्रिमंडळामध्ये जो आपलं प्रतिनिधित्व करेल त्या व्यक्तींच्या माध्यमातून ते विषय मांडले की ते अप्रूव्ह होऊन जातात आणि भविष्यात आपण हे करून आणू सगळं. हो, जेणेकरून मलाच नाही तर बाकी सर्वांना पण मदत होईल त्याची. नक्कीच 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 नक्कीच. चला धन्यवाद सुहासजी. आणि सर एक सर आणखी विचारू का? एक वाजत आहे, मीटिंग वेळ बंद करण्याचा वेळ आलेला आहे. 1 तासाची मीटिंग असते म्हणून उद्या तुम्ही पुन्हा जॉईन करा, आपण चर्चा करू शकतो. बरं बरं बाकीचे बरं, काही लोक चालेल. आहे पुन्हा इथे, त्यांना मी बरं बरं, घेतो आता. चालेल चालेल. तर सर रोशनी मॅडम बोला. नमस्कार. आज आरटी ऑफिस मधून टोकननी आय कार्ड भेटत आहे म्हणते. हो, ते आपण जे आता हे केला होता, व्हिडिओ जे व्हायरल केले आणि त्या व्हिडिओमधून तुम्ही ऐकलं असेल की तो व्हिडिओ माझा बघितला असेल ज्यामध्ये 1 जानेवारी 2025ला त्या व्यक्तीला आरसी बुक मिळाली, त्याला इन्शुरन्स मिळाला, परंतु त्याला ई रिक्षा मिळालीच नाही. 10 महिने होऊन गेले, त्याला आरसी दिली, सगळं काही दिलं. हा व्हिडिओ तुम्ही माझा बघितला असेल तर तुम्हाला सांगू इच्छितो हो. की आपण हा व्हिडिओ रविवारी शूट केला होता आणि जे काही अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला होता. आणि आपण त्यांना 15 दिवसाची मुदत दिली होती की येणाऱ्या 20 तारखेपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही या व्यक्तीला ई रिक्षा द्या, नाहीतर मग आम्ही आमच्या मार्गाने कार्य करू. तर त्यांनी आपल्या विनंतीला किंवा आपल्या गोष्टीला समजून त्यांनी कालच तो ई रिक्षा त्या यांना देऊन दिला. कालच दिला ई रिक्षा पण जो प्रलंबित होता. तर आता काय भरलेले झालं, या फॉर्म या घटनेच्या माध्यमातून काय झालंय की ज्यांचे ई रिक्षा प्रलंबित आहेत त्या लोकांचे आता लर्निंगचे कामं फास्ट झालेले आहे, इन्शुरन्सचे कामं फास्ट झालेले आहे. जे लर्निंग अगोदर एका कॉन्ट्रॅक्टरकडे दिल्या गेलं होतं ते आता त्यांनी वेगळे वेगळे कॉन्ट्रॅक्टर हायर केले, ज्यामध्ये 12-12 लोकांचा एक ग्रुप तयार केला आणि 12-12 कॅन्डिडेट त्यांना हँडओव्हर करून ते लोक इन्शुरन्सच्या कामं करून राहिले. म्हणजे कामाला गती आलेली आहे. तर असा तुमचा तो विषय आहे. तुम्हाला जर त्यांनी काही आधार कार्ड मागितलं असेल किंवा ओटीपी मागितलं असेल तुम्हाला द्यायला हरकत नाही. नाही सर, आता माझं लायसन केव्हाच झालं आहे. आता हा, ज्यांनी आता फॉर्म भरले त्यांना टोकन बी भेटलं म्हणते ना, आय कार्ड बी मिळालं म्हणते. तर त्याच्याकरता तुम्हाला तिथे व्हिजिट करावं लागेल, कारण जे तुमचे इन्शुरन्स आहे त्याला रिन्यू करावं लागेल. आपल्याला ते हो, तर कॉल नाही आला ना. हॅलो. कॉल नाही आला म्हटलं. नाही, कॉल नाही येणार, ते आपल्याला कॉल करावं लागेल कारण त्यांच्याकडे भरपूर कामं आहे. तुम्ही पवन सरांना कॉल करा किंवा समाज कल्याणमध्ये एकदा जाऊन भेटून घ्या, तिथे माहिती काढा आणि तुमचे लायसन रिन्यू करून घ्या. तुमच्या रोशनी गिरेसवाडीचं हे ना, मला नाव पाहू दे तुमच्या लिस्टमध्ये एकदा. हं?
हम्म. अहमद सर. एक सेकंद, एक सेकंद. अहमद सर. हो हो, एक सेकंद आलो मी. एवढी लिस्ट पाहू द्या मला. तुमचे नाव नाहीये या लिस्टमध्ये सुद्धा. तुम्ही एकदा पवन सरांशी बोलून घ्या. सर नंबर द्या तुम्ही त्यांचा. हा, मी नंबर पाठवतो तुम्हाला. तुम्ही त्यांच्याशी हो बोलून डायरेक्ट फोन करा की आणि सांगा तुमचं की काय रिझन आहे की तुमचं नाव नाही आहे लिस्टमध्ये, जेव्हा कारण तुम्ही पात्र कॅन्डिडेट आहात, तुम्हाला मिळायला पाहिजे. हो हो पण या लिस्टमध्ये तुमचं नाव नाही आहे. मी तुम्हाला व्यक्तिगत विषय ओळखतो म्हणून सांगत आहे. तुम्हाला पात्र करायला हरकत नाही आहे. अहमद सर. हा, बोला सर अनुपम. नंबर. हो, मला तुम्ही थोड्या वेळात घ्या. मी हा आता प्रोग्राम तुम्ही संपला की नंबर लवकुश नगर तुम्हाला. मध्ये आहे का? लवकुश नगर मध्ये आहे की हा, प्रताप लवकुश नगर नगरला. मध्ये? लवकुश नगरला. लवकुश नगरला आताच मी भेटायला इथं आज. सर माझं नाव आहे म्हणे लिस्ट मध्ये. कोणाचं? माझं तुमचं नाव दिसत नाही आहे ना. मी तेच तर लिस्टच तर पाहत आहे. पाजूरकर सर तर नाव आहे म्हणे लिस्ट मध्ये. मग कोणती लिस्ट आहे माहित नाही, पण माझ्याकडे जी लिस्ट आहे त्यामध्ये नाव नाहीये. सर समोरचे राव ना. मी सरांशी बोलून घेतो एकदा, वाजूरकर सरांशी. ते आज मीटिंगला ओ नाही आलेले आहे. पाहून घेतो कोणती लिस्ट आहे ती. ठीक आहे. हो हो तुम्ही ठीक. थोड्या मला वेळात नंबर फोन सेंड लावा. करा. नंबर पाठवतो मी तुम्हाला. हो हो, हो ठीक आहे. हो हम्म. ठीक. ओके. हो. पुन्हा रवींद्रजी घोडमारे सर. घोडमारे बोला सर. नमस्कार. अनम्यूट करा सर तुम्हाला, रवींद्र घोडमारे सर. मारे. आवाज येतो का सर? हा, हॅलो सर, बोला बोला. नमस्कार. हा, काय रवींद्रजी बोला. म्हटलं, नमस्कार. हा सर, माझा मुलगा 9वी मध्ये आहे. आता 10वीच्या CBSE ला तो फॉर्म भरत आहे 10वी करता. ऍक्च्युली तो एक हँडिकॅप सेकंद म्हणजे रवींद्रजी, एक सेकंद, एक सेकंद. तुम्ही कुठनं बोलत आहे? मी नागपूर कर्नलबाग गणेशवेट. आणि मुलगा आहे सन. हो सर. किती पर्सेंट आहे? 50% आहे सर. एज किती आहे? आज 15 आता सोडावं लागलं सर त्यांना. आणि तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहात? मी सर लेआउट ब्रोकिंग मध्ये आहो सर. ब्रोकर आहो सर. लेआउट. अच्छा. नाही, ब्रोकर ब्रोकर ऑनर नाही. हो, ठीक आहे. बरं, बोला. बॅग आपल्या जागेवर. तर हा सर, मी काय म्हटलं सर, माझा मुलगा आता 10वीला जाणार. 9वीला आहे तो. त्याला दोन्ही थंबचे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. GMC मधून त्याला आपल्याला प्रमाणपत्र मिळालेले आहे एक सेकंद, 50% एक सेकंद, परमनंटली. एक सेकंद. हॅलो. हा हा, बोला. बरं. तुम्ही तिथे ऑनलाईन KYC करा. ऑनलाईन KYC. हा, बरं. ते त्यांना त्यांच्याकडे नसेल आला GR. मी तुम्हाला सांगत आहे ऑनलाईन KYC करावं लागते. या रविवारी आपण कॅम्प आयोजित केलेला आहे ऑनलाईन KYCचा. तुम्ही आपल्या इथे लवकुश नगरला. तुम्ही एकदा तिथे येऊन जाल, तिथे करून देऊ तुम्हाला ऑनलाईन KYC. किंवा तुम्ही त्यांना विचारा की आम्हाला 2,500 रुपये ऑनलाईन न येण्याचे कारण काय, हे विचारा. नाही, तिथे तलाठी मॅडम आहेत ना, त्यांना विचारा ना तुम्ही की कारण काय आहे. थैली आहे का एखाद्या थैली? थैली हा, तर बरं. हा, बरं. हा, नाही नाही. हॅलो, हॅलो. ते म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. कदाचित त्यांना ती माहिती नसेल.
आपण कोणावर आक्षेप नाही लावू शकत तहसीलदार लेवलवरती. मला हे म्हणायचं आहे तुम्हाला की तुम्ही कार्यालयामध्ये या, केवायसी अपडेट करून देतो ऑनलाईन. ठीक आहे. ओके, धन्यवाद. हा बोला, बोला दादा. रवींद्रजी बोला. हा, वेळ तर तो झालेली. आता 9वीला आहे सीबीएसई मध्ये, प्रियदर्शनी पब्लिक स्कूल मध्ये. बरं. हा, आतापर्यंत शाळेवाल्यांनी त्याला ऍडिशनल वेळ देत होतं, पेपर वगैरे पेपरच्या वेळेस त्याला मुलांना जो एक टायमिंग पिरियड असतो ना, त्यापेक्षा त्यांना मॅक्झिमम 15 मिनिट अर्धा तास जास्त जे द्यायचे. आता तो सीबीएसई ला 10वीला जाणार, तर मी त्यांना म्हंटलंय की बाबा 10वी मध्ये देखील त्याला वेळ थोडासा देण्यात यावा, ही प्रोसेस करा. तर ते म्हणाल ठीक आहे. मी जेव्हा आज भेटलो त्यांना, तर ते म्हणाले की आमच्या सीबीएसई मध्ये अशी कशाच प्रकारची नोंदणी होत नाही म्हणून. बरं. तर मी म्हटलं की बाबा माझ्याकडे एक ग्रुप आहे, त्यांना मी विचारतो आणि तुम्हाला सांगतो. त्यांनी मला ते दाखवली, चार्ट दाखवला कम्प्युटरमध्ये. हम्म. तर त्यांना ते आतो प्रिडायकली म्हणून हँडिकॅप हे ऑप्शन दाखवत नाही म्हणाले ते. अच्छा. आणि कसं आहे सर, 4 बोट हे बरे आहे ना, थमस म्हणजे 4 बोटाच्या बाप म्हटलं तर थंब. तेच जर वीक असेल तर लिहिण्याकरता आणि काय लिहिताना त्याच्या त्या बोटावरती सुजन येतो आणि दुखते, त्यामुळे त्याला थोडा जास्तच त्रास होते लिहायच्या वेळेस. बरं. बाकी सर तो अभ्यासामध्ये हुशार आहे. बरं, ठीक आहे. तर आपण याचा जो GR आहे 2016चा जो ऍक्ट आहे, त्या ऍक्ट मध्ये अशी काही प्रावधान मधली खूप जास्त डिटेल मला माहित नाहीये. त्यामध्ये काहीतरी प्रावधान आहे, पण सीबीएसई करता काय आहे हे मला माहित नाहीये. तर तुम्हाला मी हे सांगू शकतो की तुम्ही नागपूरलाच राहता, तर तुम्ही सोमवारी आपलं जे नक्षत्र सभागृह कार्यालय आहे, माननीय मुख्यमंत्री यांचं, त्या कार्यालयात जर तुम्ही स्वतः आले तर आमचे जे साहेब आहे त्यांना आम्ही तुम्हाला भेटवून देऊ आणि तुम्ही तुमची एक अप्लिकेशन साहेबांना देऊ की या केसमध्ये काय आपण शाळांना असे काही आदेश देऊ शकतो का की जेणेकरून ते दिव्यांग मित्रांना थोडा वेळ देईल. जेव्हा की असा आहे आदेश, दिव्यांग जर असेल तर त्याला थोडा वेळ देता येते, पण काय डिटेल आहे त्यातली मला आयडिया नाही आहे सीबीएसई कॉलेज शाळांसाठी. तर तुम्ही सोमवारी या. ऍक्च्युली सर त्यांनी मला शनिवारपर्यंत वेळ दिलेला आहे. ते काय म्हणाले की आमचे जे डॉक्युमेंट्स आहे आम्ही पुटअप करत आहोत, तर तुम्ही याला काय प्रयत्न करायचे बघा भाऊ. बरं बरं. तर मग आज तर आज गुरुवार आहे. हो. तर मग मी तुम्हाला आजच सांगतो, तुम्ही आता एक लेटर तयार करा लगेच. बर. लेटर कराल कोणाच्या नावाने? माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्र राज्य यांच्या नावाने वेळ करा, तयार करा. सब्जेक्ट लिहा त्यामध्ये की अमोलराव 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 एक सेकंद, एक हेलो, सेकंड, एक सेकंड, एक सेकंड. तर हाँ बोलिए. उनको बोलना फॉर्म भर दो एग्जाम का. हेलो, हा, एग्जामचा ऐकत आहोत सर. परीक्षेचा फॉर्म, परीक्षेचा फॉर्म भरून द्या. मग ते महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे का नाही, नाही, महाराष्ट्र हा वेगळा हा झाला, सीबीएसई वेगळा. सीबीएसई जो बोर्ड आहे आपल्याकडे GR आहे तो तुम्हाला मिळून जाईल. फॉर्म भरून द्या, मग तो अर्ज त्यांना देऊन टाकाल. हो. अर्धा तास 30 मिनिटं जास्त मिळते त्यामध्ये. हा हा. तो कुठलाही सीबीएसईचा असो कुठलाही विद्यार्थी असो ते मिळते त्याला. ते GR ची कॉपी जर मला भेटली तर मी ती देखील त्यांना देऊ शकतो सर. रविवारला यायचं आहे तुम्हाला. तुम्ही एक नंबर लिहून घ्या. आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे म्हणते यांच्याकडे. फॉर्म भरू द्या, फॉर्म भरू द्या. ची कॉपी पाठवली जाईल. त्यांना फॉर्म भरू द्या, फॉर्म भरू द्या. नाही, फॉर्म भरायला दिला सर मी. राऊतजी झाला, फॉर्म भरून द्या, काही नाही. ते परीक्षेच्या वेळेस मिळते, ते असं लगेच नाही लावता येत साबोड. परीक्षेच्या वेळेस मिळते ते. नाही, ही अथॉरिटी अगोदर घ्यावी लागते म्हणतात ते 9वी मध्येच. कोण म्हणाला असं? नाही नाही नाही, प्रिन्सिपल साहेबांनी म्हणाले की अथॉरिटी आपल्याला अगोदरच परमिशन घेऊन ठेवावं लागते बाबा. नाही नाही असं नाहीये. त्याच्यावरती दिव्यांग त्यांना सर्टिफिकेट लावून त्याच्यावर दिव्यांग लिहायला लावा सर्टिफिकेट वरती. मी त्यांना दिलेले आहे, त्यांना ती कॅम्प्युटर मध्ये फिटिंग करावं लागतं ना, त्यामध्ये ते ऑप्शन येत नाही असं ते म्हणाले. ऐका ना, दिव्यांगाचं डिसॅबिलिटीचा ऑप्शन येतो फॉर्म भरताना. तर त्यांना डिसॅबिलिटीचा सर्टिफिकेट द्या, त्यांना UDID कार्ड द्या आणि ते भरतील. ते जर नसेल असं, हा झालं ना, मग ते त्याच्यात एंट्री येईल त्याच्यामध्ये. गोडमारे ते म्हणतात की गोडमारेजी, हाजी,
तुम्ही ते दिव्यांगांच्या UDID कार्ड शाळेला दिलेलं आहे, सर्व एंट्री झालेलं, सगळं तुमचं झालेलं आहे. त्यानंतर तो हो प्रिन्सिपल म्हणतो की असा काही प्रावधान आमच्याकडे नाही आहे, बरोबर आहे. अगदी पण बरोबर. तुम्हाला हे सांगू इच्छितो की असा GR आहे. CBSEचे मला माहित नव्हतं, पण आता राऊत साहेब म्हणतात की ते CBSEचे पण आहे, तर ते GR तुम्हाला पाठवतो. ते GR ची कॉपी तुम्ही प्रिन्सिपलला दाखवून द्या. सोबतच तुमची उद्याला तुम्हाला काहीतरी सबमिशन करायचं आहे, म्हणून तुम्ही आज माननीय मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ज्या हैदराबाद हाऊस इथे, बरं सर. त्यांना तुम्ही तुमची अप्लिकेशन द्या, आमचं नाव सांगा आणि यांनी पाठवलेलं आहे म्हणून त्या अप्लिकेशनच्या बेसवरती ते तुम्हाला लेटर बनवून देतील. ते हा लेटरची हा एक कॉपी तुम्ही तुमच्याकडे ठेवा आणि एक लेटरची कॉपी तुम्ही शाळेला देऊन तुमची फॉर्मॅलिटी करून मोकळे होऊन जा, जेणेकरून शेवटीला आपल्या हातामध्ये काही राहिलं पाहिजे. अगदी बरोबर सर, तेच माझे बरोबर म्हणणं आहे. आहे सर. हा, तर तुम्ही हे फॉर्मॅलिटी करून घ्या. GR असेल, हो आहे म्हणतात, चांगली गोष्ट आहे. नसेल तर तुम्ही मुख्यमंत्री कार्यालयातून कॉपी घ्या. साहेब लिहून देतील तुम्हाला की विनंती करतील, त्या साहेबांचा आदेश राहील, त्यावरती ती कॉपी शाळेला तुम्ही देऊन टाका. तुम्हाला एवढं मार्गदर्शन आज आम्ही करू शकतो. हा, आणि मी काय म्हणतो सर, GRची जर कॉपी मिळाली तर मला बरं होईल. मी नक्कीच एक तुम्हाला म्हणजे सांगतो ना, जर GRची कॉपी आहे म्हणतात आहे साहेब, तर त्यांच्याकडून ती कॉपी घेऊन तुम्हाला पाठवतो. तुमचा नंबर सांगून द्या. हा सर, 800 बरं 77 बरं 58822 58822. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरं, या नंबरवरती हा आम्ही तुम्हाला GRची कॉपी पाठवतो. असेल तर मी विचारून घेतो इथं तुमच्याकडे. आता राऊत साहेब, कॉपी आहे का आपल्याकडे? राऊत शोधून शोधून देतो काढून. शोधून देतात आहे म्हणतात ते. कॉपी माझ्याकडे आली की तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो, ठीक आहे. बरं सर. किंवा तसे मला किंवा मुलाला किंवा घेण्याकरता, बोला ना बोला. सर. मला मुलांना घेण्याकरता 3 वाजता 3:30ला इथे यायचेच आहे, तर मिळाली तर मी त्यांना ती GRची कॉपी त्यांच्या हाती देईल असं माझे म्हणणं आहे. हो, तर तुम्ही एक काम करा, यू आर क्वालिफाईड पर्सन. तुम्ही दिव्यांगांची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता ती कॉपी. माझ्याकडे असेल बहुतेक, मी पाहतो. असेल बघा ना आमच्याकडे सर. तर मी पाठवतो तुम्हाला लवकरात लवकर, ठीक आहे. चालेल सर. पण ओके सर. तुम्ही आज ते कार्य करा, मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन एक अप्लिकेशन देऊन एक रिसिप्ट घेऊन घ्या. हो सर. ते नक्कीच करा आणि व्यवस्थित अप्लिकेशन लिहाल. सर ते हैदराबाद कुठे म्हटलं सर ते तुम्ही? हैदराबाद हाऊस, सिव्हिल लाईन्स. सिव्हिल लाईन्स मध्ये ना? हा, माननीय श्री सुनीलजी मित्रा साहेब तिथे बसतात. 2 मिनिटं सर. मित्रा साहेबांना भेटून घ्यायचं. कोणते साहेब म्हटलं सर? मित्रा साहेब, सुनील मित्रा सर. मित्र साहेब. ओके सर, ठीक आहे ना. ठीक आहे. हो सर. चला, धन्यवाद. बाकी कोणी आता आहे नाही, सगळ्यांचे बोलणं झालेलं आहे आपलं. तर ही मीटिंग आपण इथेच आता संपवूया. उद्या पुन्हा 12 वाजता तुम्ही तुमच्या माहितीमध्ये जे काही दिव्यांग आहे त्यांना सुद्धा या कार्यक्रमाला तुम्ही जॉईन करा. हा कार्यक्रम प्रत्येक दिवशी सोमवार ते रविवार ऑनलाईन राहतो 12 वाजता, आणि प्रत्येक रविवार सामूहिक राहतो, ज्यामध्ये नागपूर शहर, नागपूर जिल्हा, पूर्ण विदर्भ इथून दिव्यांग मित्र येतात. आणि सोमवारी हा कार्यक्रम जो आहे तो इथे राहतो, नक्षत्र सभागृह, प्रतापनगर. अशा प्रकारे आठवड्यातून आम्ही 10 दिव्यांग जनसंवाद घेतो, ज्यापैकी ऑनलाईन 8 असतात सोमवार ते रविवार, आणि पुन्हा रविवारी सामूहिक राहतो आणि पुन्हा सोमवारी सामूहिक राहतो. असे 10 दिव्यांग जनसंवाद आम्ही कार्यक्रम घेत असतो. आमचा उद्देश क्लिअर आहे की महाराष्ट्र हा आम्हाला समस्या मुक्त करण्याचं, दिव्यांगांच्या समस्या मुक्त करण्याचं राज्य बनवण्याचा आमचा मानस आहे. त्या मानसच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण सहकारी, आमच्या टीममधले डॉक्टर राजू राऊत, माननीय हिरालालजी गुप्ता, माननीय प्रमोदजी राऊत, माननीय सूर्यकांतजी वारजूरकर आणि तसेच बरेचसे पदाधिकारी हे दिव्यांगजन संवादच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दिव्यांगांना समस्या मुक्त करण्याचं कार्य करत आहे. त्यामुळे ही संदेश आणि ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत पोहोचवावी, हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे. 1 वाजेचा कार्यक्रम होता, 1:15 वाजलेला आहे, पण काही हरकत नाही. तुम्हा सर्वांचे धन्यवाद पुन्हा एकदा जॉईन झाल्याबद्दल. आणि जे जे मार्गदर्शन तुम्हाला केलेले आहे ते अतिशीघ्र त्याला फॉलो करावे, अतिशीघ्र त्याला फॉलो करा. कारण दिव्यांग
गोष्टी दिव्यांगांना गोष्टी फॉलो पण करावं लागेल, तेव्हाच त्यांचे कार्य लवकरात लवकर होईल. खूप खूप धन्यवाद जॉईन झाल्यावर. हे करून दे बॉटल. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. ठीक आहे. ते थोडंसं GR बघून घ्याल, मला पाठवून.